नमस्कार प्रिय मतदार बंधू आणि भगिनींनो, मी अतुल विश्वास पवार बावडा पंचायत समिती गणातून भारतीय जनता पार्टीचा अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहे. माझे चिन्ह कमळ असून येत्या 7 तारखेला माझ्या नावासमोरचे कमळ चिन्हाचे बटन दाबून मला या निवडणुकीमध्ये प्रचंड मताने विजयी करावं ही प्रथमतः आपणा सर्वांना नम्रतेची विनंती. मी गेली 18 वर्ष राजकीय सार्वजनिक जीवनात कार्यकर्ता म्हणून कार्यरत आहे आणि या काळामध्ये एक संघर्षाचा काळ मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी या ठिकाणी अनुभवलेला आहे आणि हा माझा संघर्षाचा काळ संपवण्यासाठी आपण सर्वांनी त्या निवडणुकीमध्ये माझ्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहावे अशा प्रकारची एक विनंती आपण सर्वांना करतो. या ठिकाणी माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला भारतीय जनता पार्टीचा बावडा पंचायत समिती गणाचा अधिकृत उमेदवार म्हणून जी मला उमेदवारी दिली त्याबद्दल राज्याचे ग्रामविकास मंत्री आमचे नेते नामदार जयकुमार भाऊ गोरे, त्याचप्रमाणे या विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आमचे नेते आदरणीय मदनदादा भोसले, त्याचप्रमाणे या तालुक्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय शंकररावजी गाडवे सर, या तालुक्याचे भारतीय जनता पार्टीचे माजी अध्यक्ष आदरणीय अनिरुद्धदादा गाडवे, या सर्वांचं आणि जिल्ह्यातील सर्वच नेते मंडळींचं मी या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो. त्यांनी मोठा विश्वास माझ्यावरती दर्शवून मला या निवडणुकीमध्ये उमेदवारी दिली आणि या निवडणुकीला उभे राहण्याची एक संधी दिली, त्याबद्दल या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो. या निवडणुकीला सामोरं जात असताना बावडा पंचायत समिती गणातील सर्व गावांचा एक सर्वांगीण विकास व्हावा, या 12 गावातील सुखसुविधा अधिक प्रमाणात गतिमान व्हाव्यात अशा प्रकारचा एक प्रामाणिक हेतू माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये आहे आणि हा हेतू मनाशी बाळगून या निवडणुकीला आपल्या सर्वांची सेवा करण्यासाठी मी उभा आहे. तरी या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्या सर्वांना मी विशेषतः बावडावासियांना आणि गणातील सर्वच गावांतील सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती करेन की आपण सर्वांनी येत्या निवडणुकीमध्ये मी अतुल विश्वास पवार आणि ऋषिकेश अविनाश जायगुडे पाटील या आम्हा दोघांच्या कमळ चिन्हासमोरचे बटन दाबून या निवडणुकीमध्ये आम्हा दोघांना प्रचंड मताने विजयी करावं आणि आपणा सर्वांची सेवा करण्याची संधी द्यावी एवढीच या ठिकाणी विनंती करतो. पुन्हा एकदा आपणा सर्वांना या ठिकाणी विनंती करेन की त्या 7 तारखेला आपण फक्त आणि फक्त कमळ चिन्हासमोरचेच बटन दाबावे आणि भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना या ठिकाणी प्रचंड मताने विजयी करावं एवढी या ठिकाणी विनंती करतो. धन्यवाद.